पहिल्यांदाच अशी ऐतिहासिक यात्रा मुंबईत आली। मुंबईतील प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी हा प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणात वापरला। आज यात्रेची समाप्ती जरी होत असेल तरी हा स्वल्पविराम आहे, पूर्णविराम नाही। येणाऱ्या अजून नव्या यात्रेची योजना आखू। या यात्रेच्या माध्यमातून खूप प्रश्न समजले, लोकांपर्यंत आता जाता आले। मोठ्या प्रमाणात बिल्डर आणि लाडक्या मित्रांचे वातावरण आहे। यात्रेच्या माध्यमातून समजलेले प्रश्न पुढे घेऊन जाणार आहोत। सांगलीचा कार्यक्रम खूप छान झाला। लोकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला। येणाऱ्या काळात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार बनणार आहे। सर्वांचे खूप सारे धन्यवाद व्यक्त करते। खरं तर ही यात्रा जी सुरू झालेली आहे ती 36 विधानसभेमध्ये यात्रा झाली आणि पहिल्यांदाच मला वाटतं की ही अशी ऐतिहासिक यात्रा मुंबईभरामध्ये झाली। विधानसभेमध्ये जाण्याचा योग तर आलाच, पण त्याबरोबर मुंबईच्या प्रश्नाला आवाज उठवण्यासाठी सुद्धा आम्ही हा प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणामध्ये वापरला। आपल्याला माहिती आहे की आमचे आदरणीय नेते श्री राहुल गांधीजी यांनी जे आहे ते जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि मणिपूरपासून मुंबईपर्यंत न्याय यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा आणि भारत जोडो यात्रा ही त्या ठिकाणी केली। 10,000 किलोमीटर जे आहे ते चालले होते आणि म्हणून त्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतली आणि ही मुंबई या यात्रा सुरू केली। आज याची समाप्ती जरी होत असते तरी पण हा एक स्वल्पविराम आहे, पूर्णविराम नाही आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही पुन्हा वॉर्डमध्ये जाण्यासाठी नव्याने यात्रेचं प्लॅनिंग करू। परंतु या यात्रेच्या माध्यमातून आम्हाला खूप सारे प्रश्न समजले, लोकांपर्यंत जाता आलं। आम्हाला कळलं की साऊथ मुंबई, ज्याला आपण सगळेजण दक्षिण मुंबई म्हणतो, त्याच्यामध्ये मग ताडदेव असेल, त्या ठिकाणचं खेतवाडी असेल किंवा गिरगाव असेल, याच्या मंदिराच्या नावाखाली काही लोकांनी त्या ठिकाणचे प्लॉट चोरल्याचं आम्हाला कळलं। त्यांना त्या ठिकाणी मंदिर बांधण्यासाठी पर्यायी जागा पण दिली नाही आणि त्या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टीचा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात, त्यांचा FSI सुद्धा वापरला गेला बिल्डरांच्या माध्यमातून आणि आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये बिल्डरांचं आणि लाडक्या मित्रांचं वातावरण आहे। ज्या तऱ्हेने आज काल मी मुलुंडला होते, तिथल्या लोकांनी मला प्रश्न मांडला की आम्हाला जे PAP बनणार आहे त्या मुलुंडच्या स्थानिकांना द्याव्यात, भांडूपच्या नागरिकांनी मांडल्या। त्याच तऱ्हेने कुर्ला असेल, कांजूरमार्ग असेल, या सगळ्यांचं म्हणणं आहे की ह्या ज्या सॉल्ट प्लांट लँड असतील किंवा मोठ्या मोठ्या डेअरीची, एका ठिकाणी कुर्ल्याचे आमदार सांगतात की असं तऱ्हेने झालेलं आहे की त्याला स्टे दिलेला आहे, पण आम्ही बघतोय की त्याला कुठलाही स्टे दिलेला नाही। आता त्यातल्या वसाईत राहणाऱ्या लोकांना सुद्धा शिफ्टिंगच्या गोष्टी बोलत आहेत। काही ठिकाणी आम्ही बघितलं की सिव्हिक कम्युनिटीचा इतका त्रास आहे की रस्ते नाही आहेत, लोकांना आजही पाणी नाही आहे आणि अशा वेळेला ब्युटिफिकेशनच्या नावाखाली 1700-1800 कोटी रुपये जे आहे ते खर्च केले। उद्या या संदर्भामध्ये सविस्तर अशी आपल्याला जी आहे ती पत्रकार परिषद आदरणीय सचिन सावंत साहेब आणि युवराजजी आणि सुरेश राजहंसजी उद्या घेतील आणि आम्ही या यात्रेच्या माध्यमातून जो आम्ही जे प्रश्न बघितले आम्ही ते पुढे घेऊन जाणार आहोत। मग ते SRA असेल, MMRDA असेल, ह्या विविध यंत्रणाशी संबंधित येणाऱ्या काळामध्ये प्रश्न मांडणार आणि त्यासाठी जमिनीवर उतरून लढाई करण्याचं काम करणार। नाही, खूपच छान दौरा झाला त्यांचा, कारण मी बघितला सांगलीचा कार्यक्रम खूप मोठा प्रशस्त कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे आहे ते आमचे स्वर्गीय पतंगराव कदम साहेब, माहिती आहे मला, आमच्याबरोबर ज्यांच्या मंत्रिमंडळात आम्हाला सुद्धा म्हणजे त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती आणि त्यांचं जे आहे तो पूर्णाकृती पुतळ्याचं आज अनावरण होतं। त्या प्रसंगी राहुलजी आले होते, आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबसुद्धा आले होते आणि मोठ्या संख्येने जनसमुदायसुद्धा त्या ठिकाणी होता आणि त्यामुळे महाराष्ट्रात एकूणच जर तुम्ही बघितलं असेल तर रॅलीमध्ये पण तुम्ही बघितलं असेल, आज पाऊस होता, सगळं होतं, तरीसुद्धा कार्यकर्त्यामध्ये, जनतेमध्ये इतका उत्स्फूर्त प्रतिसाद होता की मला येणाऱ्या काळात माहिती आहे की महाविकास आघाडीचं सरकार जे आहे ते महाराष्ट्रात बनणार आहे।